आम्ही उस्माननगरहून आलेलो आहोत, तालुका कंधार, जिल्हा नांदेड। आमच्या गावात गेल्या 8 वर्ष झालं ग्रामसेवक मॅडम आमच्या गावची मालकीन व गावचा सातबारा जसं काय स्वतःच आहे म्हणून जसं आपण विकतो ना, 1 एकर असलं की 10 गुंठे 20 गुंठे, तसं गावात निधी आलेला निधी 15 वित्त आयोगाचा व कुठलाही निधी असेल बोगस काम करणे। त्याचे मिस्टर गुरुनाथ माने एका शासकीय शाळेवर शिक्षक आहेत आणि गुत्तेदारी करतात। ही ग्रामसेवक मॅडम आहे, तिची प्रशासकीय दुसऱ्या ग्रामसेवकाची 3दा ऑर्डर निघाली। दुसऱ्या ग्रामसेवकाला धमकी देते, तू चार्ज कसा येतोस येऊन। आता कसं आहे, त्यांची संघटना आहे ग्रामसेवक संघटना, अध्यक्षांना सांगल्याशिवाय कोणी चार्ज घेत नाही। मी 3 दिवस झाले गेल्या बीडीओ साहेबाला भेटत आहे, त्याच्या संघटनेच्या अध्यक्षाला भेटत, मग कुठली ते उडवाउडीचे उत्तर देतात, आमची संघटना आहे, आम्हाला संघटनेच्या विरोधात जाता येत नाही। आता चोंडीची प्रशासकीय ऑर्डर, आमच्या गावाला 3 ग्रामसेवक आहेत, गाव आहे 1 आणि ग्रामसेवक 3, म्हणजे तिघाची 3 ग्रामसेवकाची प्रशासकीय ऑर्डर आहे। म्हणजे इतकं कळस गाठलेला आहे भ्रष्टाचाराचा। आणि कोणाला काय बोलतं, मला पण धमकी आलेल्या आहेत। मी गेल्या बारला निवेदन दिलं होतं, शेकपा जिल्हा अध्यक्ष म्हणून शेतकरी कामगार परिषद, आता बी दिले। तिच्या भावाच्या तिच्या चुलत्याच्या मला धमक्या येत आहेत, ते टंगडे तोडता, तो आमचंच खाऊन आम्हाला। मी श्यामसुंदर शिंदे साहेबासोबत माजी आमदार सोबत होतो तेव्हा मला धमक्या येऊ लागल्या। म्हणजे इतका कळस गाठलेला आहे की ती अक्षरशः माझ्याकडे पेन ड्राईव्हवर आहे, तुमच्या सगळ्याला मी रेकॉर्डिंग देईल। म्हणजे कुठं प्रॉपर्टी घेतली काय नाही, लोणावळ्याला बंगला आहे, आज छत्रपती चौकात जाऊन बघा 4-5 मजली कॉम्प्लेक्स होते एका ग्रामसेवकाचं। जर एवढ्या मोठी जर प्रॉपर्टी असेल त्याची, मी अकाउंटनी ही चौकशी लावा म्हणून आज शिव मॅडमला, ॲडिशनल साहेबाला, आता शिव मॅडम नाहीत, ॲडिशनल साहेबाला दिलंय अकाउंटनी आहे। म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आदेशाच्या केळाची टोपली दाखवण्याचं काम एक कर्मचारी करत आहे। म्हणजे एक लोकशाही आहे की आपल्या भारतात हेच कळत नाही मला, की म्हणजे वरिष्ठ अधिकारी काय करतात। म्हणजे याच्यामध्ये काय सर्वांची मिलीभगत आहे असं काय आहे का? ते पैसा काय वरिष्ठांना येते का? म्हणजे तुम्ही जर एक तुमचा साधा कर्मचारी तुमच्या शिव मॅडम सारख्या अधिकाऱ्याला जर वाकत नसेल किंवा त्याच्या आदेशाचं पालन करत नसेल, म्हणजे बाकीच्या आपल्या सर्वसामान्य आमच्यासारख्याचं तुमच्यासारख्याचं काय? आज गावात येऊन बघा तुम्ही, पियाला पाणी नाही। जवळपास 50 कोटीची योजना आहे आमच्या गावात, 1 थेंब पाणी नाही। सरपंच स्वतः आहेत, सरपंचाला सुद्धा धमक्या देते, तू जर काय केलं तर तुझ्यावर 353 करेल, सरपंचाला धमक्या। म्हणजे इतक्या कळस गाठलेला आहे। सत्यमेव याच्यामध्ये सुद्धा आलेला आहे, आमिर खाननं सुद्धा आमची दखल घेतलेली आहे। मात्र आज सांगतोय शासनानं जवळपास 40 कोटीची योजना संयुक्त पाणी पुरवठा देत, मात्र गावात 3 वर्ष झाले थेंब नाही पाण्याचा। आज माझी तुम्ही उस्माननगरला येऊन चला, तिथं आज माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला टँकर लावायला लागतात फ्रीमध्ये। म्हणजे आम्ही एक सेवक म्हणून लोकांचं काम करत आहेत। आमची मागणी एवढीच आहे, तात्काळ चौकशी करून तात्काळ निलंबन करा। तुम्ही दुसऱ्या ग्रामसेवकाला जर धमक्या देत असाल, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, आता मी लावून दाखवू का इथं? दुसऱ्या ग्रामसेवकाला सकाळी म्हणते की 20 लाख रुपये दे, तू जाऊन चार्ज घे। मुख्य अधिकारी यांनी त्यांना पत्र दिलं असेल ना दुसरा ग्रामसेवक आहे ना माझ्याकडे, हो का? तुम्हाला दाखवतो ना, हो का? आदेश हो का? आदेश हो का? मी दाखवतो तुम्हाला आदेश। हो का? आदेश कधी निघालाय? 22 ला निघाला, त्याच्यानंतर 24 ला आदेश निघाला। तो ग्रामसेवक तेच सांगतोय ना, तो गरीब ग्रामसेवक आहे साहेब, नोकरी पगारीवर जगणार आहे। हे गुत्तेदारी करतात, त्यांचे मिस्टर करोडो रुपयाची प्रॉपर्टी आहे, ते कशाला जाईल मला सांगा? मी एक गरीब माणूस आहे, लोकांचा काला खेटू असं आहे ते म्हणते बा आपली नोकरी आहे, उद्या कशाला वांद्यात जावं? किती वर्षापासून आहे? जवळपास 8 वर्ष झालं, 2018 पासून माझ्याकडे पूर्ण प्रेंड आहे। मी तुम्हाला पूर्ण रेकॉर्डिंग देतो, कोण्या ग्रामसेवकाला व्हिडिओला काय काय बोललेलं आहे। आमची मागणी एकच आहे की गावातल्या त्या मॅडमचं निलंबन व्हावं, त्यांची अकाउंटनी आहे चौकशी व्हावी, नवऱ्याची त्यांची, दोघंही शासकीय कर्मचारी आहेत। आणि आमच्या गावाला आज पाणी नाहीये। आता जर ह्या 7 दिवसात जर शिव मॅडमनी काही ऍक्शन घेतलं नाही, शिवसाहेबांनी, तर आम्ही इथं घागर मोर्चा पूर्ण गावातल्या महिला आणून इथं बसणार आहे आणि इथंच आंदोलन करणार आहे। आमची मागणी एकच आहे, उन्हाळा आहे, रमजान आहे, एवढा पवित्र महिन्याचा रमजान आहे, गावात जवळपास 30% मुस्लिम समाज आहे, त्यांना पियाला पाणी नाही। आम्ही फ्रीमध्ये लोकांना पाणी देत आहोत, लोकांचं विकत आणून लोकांना फ्रीमध्ये देतो। म्हणजे एवढी मोठी योजना असताना 80 लाख रुपये 15 वित्त आयोगाचे येतात, तर 40 लाख रुपये याच्या घरात जातात, काम कुठंच नाही। व्हिडिओ बी असेच काहीतरी व्हिडिओला जात असेल ना मलिदा, 40 लाखातले 20 लाख व्हिडिओ, 10 लाख व्हिडिओला जात असतील। आता आपण तर म्हणू शकत नाही, म्हणजे व्हिडिओचे आदेश जेव्हा मानत नाही ग्रामसेवक आणि कारवाई करत नाही व्हिडिओ, आणि सरपंचाला धमक्या 353, महिला असल्यामुळे काही बोलू शकत नाही, जरी बोललं तर काय होते तुम्हाला माहित आहे।